अभूतपूर्व रॅलीने भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब. रेणापूरच्या मतदारांचा भाजपावर विश्वास. आमदार रमेश अप्पा कराड. रेणापूर नगरपंचायत निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांची ऐतिहासिक अभूतपूर्व आशीर्वाद पदयात्रा भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी रेणापूर शहरात काढण्यात आली. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, भाजपाचे ध्वज, भाजपाच्या डोक्यावर टोप्या आणि गळ्यात गमजे घातलेले हजारो मतदार, महिला, पुरुष, तरुण सहभागी झाले होते. या रॅलीत महिलांची संख्या लक्षणीय होती. भाजपाचा विजय असो यासह विविध घोषणा देत निघालेल्या या प्रचार रॅलीने संपूर्ण रेणापूर शहर ढवळून निघाले. या अभूतपूर्व पदयात्रेने भाजपाच्या विजयावर जणू शिक्कामोर्तब केले. रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने केलेल्या विकास कामाच्या आधारावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि 17ही प्रभागात सक्षमपणे उतरले आहेत. सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतलेल्या भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारांची सांगता गुरुवार 18 डिसेंबर रोजी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व निघालेल्या आशीर्वाद पदयात्रेने झाली. सकाळी ग्रामदैवत श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन व रॅलीचा शुभारंभ झाला. विविध वाजंत्री, बँड पथक, पारंपरिक वाद्य पथके, हलग्यांचा निनाद, फटाक्यांची आतिषबाजी करत ही रॅली निघाली. भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांनी माजी आमदार ॲडव्होकेट त्र्यंबकनाना भिसे, त्याचबरोबर भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती शोभाताई अकनगिरे यांच्यासह सर्व महिला उमेदवार उघड्या जीपमधूनच तसेच पदयात्रेत सहभागी झालेले भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेशदादा कराड, रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक अखनगिरे यांच्यासह भाजपाचे सर्व उमेदवार रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या घराच्या छतावर थांबलेले मतदारांना अभिवादन करत आशीर्वाद मागत होते. या रॅलीवर ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे मतदारांनी पुष्पवृष्टी केली, तर जागोजागी भाजपा नेत्यांचे आणि उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती शोभाताई अकनगिरे यांच्यासह इतरही उमेदवारांचे जागोजागी औक्षण केले. श्री रेणुकादेवी मंदिरपासून निघालेली भाजपाची अभूतपूर्व पदयात्रा बाजार मैदान, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चांदणी चौक, सरया मस्जिद, महात्मा बसवेश्वर चौक, लिंगायत गल्ली, खंडोबा मंदिर चौक, एकुर्गे गल्ली, हवालदार चौक, धनगर गल्ली, बौद्धनगर, गाडे गल्ली, बालाजी मंदिर, हनुमान मंदिर, यलम गल्ली, श्रीराम मंदिर चौक, खंडोबा मंदिर, बस्तापुरे यांच्या घरासमोरून मुख्य रस्त्याने रेणुका देवी मंदिराच्या उत्तर बाजूच्या श्रीराम चौकात जाहीर सभेने या प्रचाराच्या रॅलीचा समारोप झाला. भाजपाचा विजय असो, रमेश अप्पा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, शोभा अखनगिरे यांचा विजय असो, अशा विविध गगनभेदी घोषणांनी संपूर्ण रेणापूर दणाणून गेले होते. या रॅलीने रेणापूर शहर ढवळून निघाले. बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक पोशाख घालून रॅलीत सहभाग घेतला होता. रॅलीत मोठ्या संख्येने महिलांचा असलेला सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. समारोपाच्या सभेत मार्गदर्शन करताना भाजपा नेते आमदार रमेश अप्पा कराड म्हणाले की भाजपाने शहरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. अभिषेक अखनगिरे यांच्या नेतृत्वात रेणापूर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम झाले आहे. उर्वरित कामे पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचे आश्वासन देत रेणापूरच्या जनतेचा भाजपावर ठाम विश्वास आहे असे बोलून दाखवले. बंजारा बांधवांसाठी लवकरच भव्य संत सेवालाल भवन बांधून देण्याची ग्वाही देऊन आमदार रमेश अप्पा कराड म्हणाले की भाजपाच्या विजयाची घोडदौड पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे जातीपातीचे राजकारण करत अपप्रचार केला जात आहे. मटका घेणारे व रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांना उमेदवारी देणाऱ्या काँग्रेसला मते मागण्याचा अधिकार नाही. तेव्हा मतदारांनी कुणाच्याही भूलथापांना, आमिषांना बळी न पडता आजवर केलेल्या कामाला समर्थन देऊन पुन्हा एकदा भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले. रेणापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी भाजपाची प्रचार रॅली निघाली असून खऱ्या अर्थाने ही विजयावर शिक्कामोर्तब करणारी रॅली आहे असे सांगून यावेळी बोलताना माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे म्हणाले की मागील काळात भाजपाने रेणापूर शहरात केलेल्या कामांची ही पावती आहे. या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी आपल्या प्रास्ताविकातून प्रथम नगराध्यक्ष अभिषेक अखनगिरे यांनी मागील काळात केलेल्या विकास कामांमुळे जनता भाजपाच्या पाठीशी असल्याचे सांगून उर्वरित कामे करण्यासाठी भाजपाच्या पाठीशी राहून नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करून आशीर्वाद द्यावेत असे आवाहन अभिषेक अखनगिरे यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले, तर शेवटी दशरथ सरवदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.